हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया आपण आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड काय आहे आपला? फर्स्ट वर्ड आहे प्रोट्रॅक्टेड. ओके, प्रोट्रॅक्टेड हा आपला फर्स्ट वर्ड आहे आणि त्यामध्ये त्याचं मीनिंग आहे लास्टिंग फॉर अ लॉंग टाइम ऑर लॉंगर दॅन एक्सपेक्टेड ऑर युज्युअल. तर त्याचं मीनिंग काय होते मराठीमध्ये? त्याचं मीनिंग आहे प्रदीर्घ काळापर्यंत. तर प्रदीर्घ लास्टिंग फॉर अ लॉंग टाइम म्हणजे प्रदीर्घ काळापर्यंत जो राहतो, एक्सपेक्टेड टाइम पेक्षा जास्त काळापर्यंत जो राहतो त्याला म्हणतं प्रोट्रॅक्टेड इंग्लिशमध्ये. ओके, तर मराठीमध्ये प्रोट्रॅक्टेडचं मीनिंग आहे प्रदीर्घ. किंवा लांबलेला, लांबलचक असं पण आपण म्हणू शकतो त्याला. सो याचे सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स आहे प्रोलॉंग, एक्सटेंडेड, स्ट्रेच्ड. ओके, स्ट्रेच्ड आउट. तर हे आहे सिनोनिम्स प्रोट्रॅक्टेडचे. अँटोनिम्स आहे ब्रीफ, शॉर्ट, नियर बाय, क्लोजली. तर अपोजिट्स काय त्याचे? शॉर्ट असणे, कमीत कमी याच्यामध्ये असणे, ब्रीफ, नियर बाय आणि क्लोजली. तर हे आहे प्रोट्रॅक्टेडचे अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे वर्ड इंडिकेटेड. इंडिकेटेडचं मीनिंग आहे फॉर्मली अक्यूज ऑफ ऑर चार्ज विथ अ क्राईम. म्हणजेच एखादा दोषी आहे, आरोपी आहे, तर त्याला मराठीमध्ये काय म्हणू आपण? इंडिकेटेडला दोषी, आरोपी. तर काय असतं त्याचं मीनिंग? फॉर्मली अक्यूज ऑफ ऑर चार्ज विथ अ क्राईम म्हणजेच दोषी किंवा आरोपी. तर याचे बघूया आपण सिनोनिम्स. सिनोनिम्स आहे समन्स, साइट आणि अँटोनिम्स आहे ॲक्विट, रिलीज, लिबरलाइज, मेक फ्री. तर मीनिंग आहे इंडिकेटेडचं फॉर्मली अक्यूज ऑर चार्ज विथ अ क्राईम. म्हणजे जो की दोषी आहे त्याला आपण काय म्हणू इंग्लिशमध्ये? इंडिक्टेड. नेक्स्ट वर्ड आहे आउट्स. आउट्सचं मीनिंग आहे ड्राईव्ह आउट ऑर एक्सपेल फ्रॉम अ पोझिशन ऑर प्लेस. म्हणजेच त्याला एखाद्या प्लेसवर तो वर्क करत आहे, त्यातून त्याला एक्सपेल करणे म्हणजेच काढून देणे, बेदखल करणे. ओके, बेदखल करणे त्याला. तर मराठीमध्ये आउट्स याचं मीनिंग राहील बेदखल करणे. किंवा काढून टाकणे पण म्हणू शकतो आपण. तर हे मीनिंग आहे कशाचे? आउट्सचे. सिनोनिम्स आहे एक्सपेल, फोर्स आउट, थ्रोन आउट. अँटोनिम्स आहे ऍक्सेप्ट, अलाउ, अपॉइंट. तर जसं अपॉइंटमेंट होत असते कोणाला, आपण अपॉइंट केलेलं आहे म्हणजे आपल्या कंपनीमध्ये घेतलेलं आहे. तसंच त्याचं अपोजिट म्हणजे काय आहे? आउट्स म्हणजे त्याला एक्सपेल केलेलं आहे, त्याला काढून टाकलेलं आहे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्प्लिंटरिंग. स्प्लिंटरिंगचं मीनिंग काय आहे? तर त्याचा आपण आधी मीनिंग बघून घेऊया. मीनिंग आहे ब्रेक ऑर कॉज टू ब्रेक इनटू स्मॉल शार्प फ्रॅगमेंट्स. म्हणजेच स्प्लिंटरिंग म्हणजे मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला? की एखादा काच वगैरे फुटला किंवा एखादा धातू असला तर त्याचं जे टोकदार तुकडा काच किंवा धातूचा, त्याला आपण काय म्हणू? स्प्लिंटरिंग. सिनोनिम्स आहे शटर, स्पॅन, चिप, स्कॅर्ड. आणि अँटोनिम्स आहे युनिफिकेशन आणि युनियन. तर स्प्लिंटरिंगला काय म्हणू आपण? एखादा धातू आहे, काच आहे, तो फुटल्यावर त्याचा जे टोकदार तुकडा असतो त्याला आपण म्हणतो स्प्लिंटरिंग. म्हणजेच काच घेऊन घेऊया. काचेचा टोकदार तुकडा.
नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला इडिबल. इडिबल म्हणजे काय होत असते, जो खाण्यायोग्य आहे. अ थिंग फिट टू बी इटन, जो खाण्यायोग्य आहे त्याला आपण वन वर्ड मध्ये काय म्हणत असतो, इडिबल. नेक्स्ट आहे एलिजी. एलिजीचं मीनिंग काय आहे, अ सॉन्ग संग ऍट द डेथ ऑफ अ पर्सन. म्हणजेच शोकगीत. शोकगीत जे आहे, जेव्हा एखाद्या पर्सनची डेथ झाली तेव्हा गाणं म्हणत असतात. कोण आपल्या इकडे तर नाही, पण जास्तीत जास्त फॉरेनर्स लोकांमध्ये असते अशी प्रथा की ते गाणं म्हणतात. तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, त्याला इंग्लिश मध्ये वर्ड काय आहे, तो आहे एलिगी. एलिजी याला काय म्हणू आपण, शोकगीत. नेक्स्ट आहे कट अ रग. कट अ रग. कट अ रगचं मिनिंग आहे टू कट अ रग इज टू डान्स. म्हणजेच उत्साही पद्धतीने काय करणे, नाचणे. एक्झाम्पल आहे त्याचं, इट वॉज हार्ड टू फाइंड अ स्पॉट ऑन डान्स फ्लोअर. म्हणजे डान्स फ्लोअरवर जागा नाही भेटली म्हणून काय, सो मेनी अदर्स कपल्सनी काय केलेले आहे, कटिंग अ रग. म्हणजे कुठे पण उत्साहीपणाने ते नाचू लागले. कट अ रग म्हणजे काय होते, उत्साहीपणाने नाचणे. नेक्स्ट आहे क्रॉस टू बिअर. क्रॉस टू बिअरचा अर्थ काय आहे, तर त्याचा अर्थ आहे इफ समवन हॅज अ क्रॉस टू बिअर, they have a heavy burden of responsibilities or a problem that they alone must cope with. तर त्याचं मीनिंग आहे की कोणावर एखादं बर्डन आहे, हेवी बर्डन आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, तर त्याला ते त्या प्रॉब्लेम्सला ते काय करतात, स्वीकारून घेतात आणि स्वतःच समजून ते त्याला त्याच्यावर कोप अप करून घेतात. म्हणजे स्वीकारून घेतात. बिअर करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येऊन जाते की आपण आता जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, जे बर्डन आहे, ते बिअर करू शकतो आणि खूप त्याच्यावर ते स्वीकार करून घेतात. ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी पण सिच्युएशन्स आहे त्या सगळ्या, तर त्याला आपण काय म्हणू इंग्लिश मध्ये, क्रॉस टू बिअर. ओके, सो आपण आज वर्ड्स बघितलेले आहे, ज्याच्यामध्ये आहे फर्स्ट वर्ड आहे प्रोट्रॅक्टेड, म्हणजे प्रदीर्घ, लांबलेला किंवा लांबलचक असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट आहे इंडिक्टेड. इंडिक्टेड म्हणजे जो दोषी आहे, आरोपी आहे, त्याला आपण इंडिक्टेड म्हणू. नेक्स्ट वर्ड आहे औच. औचचं मिनिंग आहे बेदखल करणे किंवा काढून टाकणे. नेक्स्ट आहे स्प्लिंटरिंग. स्प्लिंटरिंग म्हणजे एखादा काचेची वस्तू असली किंवा कोणतीही वस्तू असली, त्याचा टोकदार जो तुकडा असतो त्याला आपण म्हणतो स्प्लिंटरिंग. जो ब्रेक झाल्यावर त्याचे स्मॉल तुकडे जे होतात ते. नेक्स्ट एडिबल. एडिबलचा अर्थ आहे जो की खाण्याजोगा आहे, खाण्यायोग्य आहे, त्याला आपण एडिबल म्हणू. एका शब्दामध्ये एक सॉन्ग, जेव्हा कोणाची डेथ झाली तेव्हा एक सॉन्ग म्हटलं जाते, तर त्याला काय म्हणू आपण इंग्लिश मध्ये, एलिजी म्हणू, जो की शोकगीत असं त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. त्यामध्ये आहे कटरग. कटरग म्हणजे की उत्साहीपणाने नृत्य करणे, कुठे पण नृत्य करणे. आणि नेक्स्ट आहे क्रॉस टू बिअर. क्रॉस टू बिअर म्हणजे जे पण बर्डन, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, तर ते त्याच्यावर कोपअप करून घेणे, ते स्वीकारून घेणे, असा याचा अर्थ होतो मराठीमध्ये. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि या वर्ड्सवर तुम्ही सेंटेन्सेस सुद्धा तयार करा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. थँक्यू.